नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील सोनेघाट ग्रामपंचायत हद्दीत चौगान परिसरातील तलावातून गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत काढण्यात येणाऱ्या गाळ शेतकऱ्यांना न देता खासगी वीजभट्टीवर जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणी शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला असून रामटेक तहसीलदारांनी चौकशी करून योग्य कारवाईचं आश्वासन दिलं आहे। मिळालेल्या माहितीनुसार चौगान येथील तलावातून गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत गाळ काढण्याचं काम श्री रामकृष्ण परमहंस बहुउद्देशीय शिक्षण संस्थेला देण्यात आलं होतं। या संस्थेनं हे काम स्थानिक स्तरावरील अन्य ठेकेदाराकडे सोपवल्याचं सांगितलं जात आहे। स्थानिक शेतकऱ्यांचा आरोप आहे की तलावातील गाळ त्यांना उपलब्ध करून देण्याऐवजी तो थेट ब्रिक्स या वीटभट्टीवर टाकण्यात येत आहे। त्यामुळे शेतीसाठी उपयुक्त ठरणारा गाळ मिळण्यासाठी शेतकऱ्यांना भटकंती करावी लागत असल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली। तलावातून पोकलेन मशीनच्या सहाय्याने ट्रक आणि ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये गाळ भरून तो वीटभट्टीवर नेला जात असल्याचंही स्थानिकांनी सांगितलं। या प्रकारामुळे योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। दरम्यान रामटेकचे तहसीलदार रमेश कोपले यांनी या प्रकरणाची चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्यात येईल असं सांगितलं। तर ब्रिक्सचे संचालक, संबंधित ठेकेदार तसंच सोनेघाट ग्रामपंचायत हद्दीचे तलाठी प्रतीक बागडे यांनी संपूर्ण प्रक्रिया नियमानुसार झाल्याचा दावा केला आहे। मंदिर का जो काम चालू है यहाँ पे खोलीकरण का गार चालू है यहाँ पर, तो मैंने बोला था इनको ये खेती मेरे यहाँ पे लग के जयपालेश्वर मंदिर को ये गार डालने के लिए मैंने अपने खेती में बोला था, लेकिन इन्होंने नहीं बोले कि वहाँ पे तुम अपनी गाड़ी लाओ, वो हिसाब से हम डलवा देंगे, लेकिन अपने पास कोई गाड़ी उड़ी है ही नहीं है, तो इन्होंने हमको मना की है। काही शेतकऱ्याच्या तक्रारीनुसार जयपालेश्वर मंदिर इथे आलो आणि तिथं काही शेतकऱ्यांनी सांगितलं की अवैध रीतीपणाने इथं माती उत्खनन व माती विकण्याचा चालू आहे। काही शेतकऱ्यांनी जे माती मागण्याचा प्रयत्न केला, मागणी केली, तर इथला ठेकेदार जो आहे त्यांनी सांगितलं की बा तुम्ही स्वतःच्या गाड्या आणा आणि माती देण्यास नकार दिली। त्यानंतर तो ठेकेदार स्वतः माती नेऊन एका बाजूला खाजगी वीटभट्टा आहे तिथं ते माती नेऊन विकणं चालू आहे। आम्ही तिथं गेलो, सदर चौकशी केली आणि तिथं पाहिलं, तिथं खरंच माती हे 200 ते 300 ट्रक माती त्यांनी तिथं विकली आहे। मी मातीची मागणी माझ्या शेतामध्ये गाळ भरण्याकरता मागितली असता ती मला ठेकेदारांनी नकार दिला। गाड्या जात नाही, गाड्या चढत नाही, अशा पद्धतीचे त्यांनी उडवडीचे उत्तरे दिले। आणि ही माती जी आहे वीटभट्ट्यावरती बाजूला वीटभट्ट्या आहे, तर तिथे विटा बनवण्याकरता ही माती त्या ठेकेदारांनी विकलेली आहे। त्याच्यामध्ये वीटभट्टी करता SDO कार्यालयातून परमिशन देण्यात आलेले आहे। ती तपासणी करून आम्ही त्या वीटभट्ट्यामध्ये ज्या ठिकाणी परमिशन दिलेलं आहे तिथली माती आहे त्याची आम्ही तपासणी करू आणि त्यानुसार नियमानुसार कारवाई करू।